हॅलो, नमस्ते. कसे आहात? छान ना? मी पण मस्त आहे. आपले सर्वांना आजच्यापेक्षा उद्याचा दिवस चांगला पाहिजे. उद्यापेक्षा परवा चांगला पाहिजे. एम आय राईट? हो. मग आपण काय करायला पाहिजे? आधी आपले काही नको त्या सवयी असतात. हो, हॅबिट्स म्हणतो आपण का, म्हणजे ह्या हॅबिट्स, ह्या सवयी आपलं जीवन म्हणा, आपलं लाईफ म्हणा बनवतात. त्यामुळे एका 6 सवयी मी आज सांगणार आहे. त्या आपण लगेच सोडून द्यायला पाहिजे. त्या सवयी सोडल्या का नाही, नक्की आपण ए बेटर पर्सन बनणार आहोत. हो. आणि ह्या सवयी सोडल्यामुळे आपलं मन पण खूप शांत होते. आपण उत्साही बनतो आणि आपण ऑप्टिमिस्टिक, आशावादी पण बनतो. आपल्याला जगण्यावर खूप आनंद मिळतो. मग ह्या काय कुठल्या गोष्टी तर आपण बघूया. पहिली गोष्ट म्हणजे आपण प्रत्येक माणसाला खुश करू शकत नाही. हो, आपल्या बरोबर असणारे प्रत्येकाला आपण खुश करू शकतो का? नाही, शक्यच नाही. असा तुम्ही विचार करू नका, मी जे काही करतो तर प्रत्येकानं ह्याला छान म्हणायला पाहिजे. नाही, शक्यच नाहीये. 80% लोकांना आवडलं तरी 10% लोक तरी नावं ठेवणारे, त्यातनं काहीतरी असं काढणारे असतात. त्यामुळे काही करा, हे आधी सोडून द्या. जे काही मी करतो त्याला प्रत्येकानं छान म्हणायला पाहिजे, प्रत्येकानं माझं कौतुक करायला पाहिजे म्हणून. शक्य नाही, प्रत्येक जण कौतुक करणार नाही. हे आपल्याला मान्य असलं का नाही, कोणी काही बोललं तरी आपल्याला काही वाटत नाही. त्यामुळे पहिली गोष्ट काय सोडून द्यायचं, जे काही मी करते त्याला प्रत्येकानं छान म्हणायला पाहिजे, प्रत्येकानं माझं कौतुक करायला पाहिजे. सोडून द्या, विसरा. तर झालं पहिलं. मग मी कोणाला खुश करायला पाहिजे? माझं मला खुश करायला पाहिजे. जे काही मी काम करते ते कामानं मला स्वतःला आनंद मिळायला पाहिजे. म्हणजे लोकाला खुश करायचं सोडून द्या आणि स्वतःला खुश करण्याकडे लक्ष द्या. आपण तो विचार करत नाही. आपण काय करतो, बाकीच्यांना छान वाटायला पाहिजे. नाही, मला छान वाटते का, मला आवडते का, मी खुश आहे का, स्वतःला खुश करायला जावा. तुम्ही बाकीच्यांना खुश करायचे नादी पडू नका. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपले सगळ्यांना कुठलाही चेंज करायला किंवा काय म्हणतो, कम्फर्ट झोन मधनं बाहेर यायला नको वाटते. आता दुसरीकडे छान नोकरी लागत असली तरी हे सोडून तिथे जायला नको वाटते. म्हणजे आपल्याला एक प्रकारची भीती बसते कुठली, किंवा ही नोकरी सोडून ती नोकरी करायला, किंवा नवीन काही चालू करायला, नवीन कुठे राहायला जायला. कुठली गोष्ट नवीन आहे तो सोडून नवीन करताना आपल्याला जरा भीती वाटते. त्यामुळे ही भीती आपण सोडायला पाहिजे आणि चॅलेंज स्वीकारून जे काही आहे तर पुढचं काम करायला जायला पाहिजे. हे बघा, कित्येक वेळेला भीती वाटली म्हणून मागे राहून, आता छोटे मुलाचं घ्या तुम्ही. लहान मूल चालायला लागते तेव्हा तर चालताना एकदम चालायला लागते का? हो, नाही. चालताना पडते कधी कधी, पण तर घाबरते का? नाही. परत उठते, चालायला लागते. इन द सेम वे आपण मोठे लोकांनी मोठे झाल्यावर सुद्धा
ह्या सवयी आपण घ्यायला पाहिजेत. म्हणजे आपण जे काही चेंजेस होतात ते आपल्याला एक्सेप्ट करायला यायला पाहिजेत. एक्सेप्ट द चेंज, कम आउट फ्रॉम युअर कम्फर्ट झोन. नाही ते मला आहे हे मला बरं वाटते, नाही, मला इथून मोठं व्हायचं असलं, बरं व्हायचं असलं तर मला हे सोडून बाहेर जायला पाहिजे. त्याच्यानंतर पुढचं म्हणजे काही लोकांना बघा, पूर्वीचंच आठवत बस, आमचे लहानपणी असं होतं, आमचं इथे असं होतं, मागचंच पास्ट बद्दल बोलत जातात. तर सोडून टाका. स्टार्ट लिव्हिंग इन द प्रेझेंट. पूर्वी भूतकाळात काय झाले विसरा आणि प्रेझेंटमध्ये राहायला आपल्याला यायला पाहिजे. इन द सेम वे पुढे फ्युचरमध्ये पण स्वप्न बघत बसायचं नाही. म्हणून म्हटलं जाते पास्ट इज ए कॅन्सल चेक. कॅन्सल झालेला आहे, काही उपयोग नाही त्याचा. फ्युचर इज ए काय आहे, प्रॉमिसरी नोट. चालेल नाही माहीत नाहीये. टुडे इज हार्ड कॅश, सो मेक यूज ऑफ इट. आणि काही लोकांना ही एक सवय आहे, मला काही येत नाही, मला नाही बाबा येत. स्वतःला खाली समजाय. दुसऱ्याचं छान, तो किती छान आहे, दुसऱ्याचं कौतुक वाटते, पण स्वतःला कमी समजतात. मला येत नाही, मी दिसायला चांगला नाही, मला तर जमत नाही, मी हुशार नाहीये, मी शहाणा नाहीये, मी श्रीमंत नाहीये. काही स्वतःला असं खाली असं बघतात. नाही तर सोडून द्या. जे काही गुण माझ्याकडे आहेत ते चांगले आहेत हे माना. आणि ओव्हर थिंकिंग स्टॉप करायचं. नको तिथे विचार करत यो काय व्हायचं, उद्या बाई येणार नाही, काय यायचं. हो आता मिडल ईस्टमध्ये युद्ध चालले, होर्मोज हे बंद आहे, पेट्रोल मिळणार नाही, काय करायचं. काळजी कशाला, येईल तर होईल, आपल्या एकट्यासाठी आहे का, नाही, काल येईल बदल, नवीन काही निघेल. म्हणून ओव्हर थिंकिंग बिलकुल करायचं नाही. एवढंसं मूल असतं ना, माझं मूल अभ्यास करत नाही, काय होणार, अजून तर मोठं होऊन, आणि प्रत्येक गोष्टीत अभ्यासात तर चांगला नाही म्हणजे बाकी काही करू शकणार नाही का, कितीतरी गोष्टी करू शकतात. त्यामुळे बी पॉझिटिव्ह. कशाचंही ओव्हर थिंकिंग करू नका. आणि एक महत्वाचं म्हणजे लोक काय म्हणतील. 4 लोक काय म्हणतील. कोणती 4 लोक म्हणणारी, ती काही तुम्हाला जेवायला आणून देतात, तुमचे मुलांच्या फिया भरतात, नाही. मग तुमचं तुम्हाला नोकरी करायला, काम करायला, मिळवायला काही लाज वाटायचं कारण नाही. म्हणजे कुठल्याच कामाला आपण आपल्याला विचारायचं हे योग्य आहे का. स्वतःला तर योग्य आहे वाटलं तर करायचं. लोक काय म्हणतील. 4 लोक असं आपले फार आहे बघा. तर 4 लोक काय म्हणतील. कोणती 4 लोक कधी येतात तुमच्या कामाला. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवायचा. स्वतःला योग्य वाटलं तर करायचा. नाही ते लोक काय म्हणतील म्हणून लोकांना छान वाटावं म्हणून असं करायचं हे सोडून द्या. तुमचं तुम्हाला बघा, हे मी करते हे योग्य आहे का. मी करणारं काम मला योग्य वाटलं ते मी करायचं, बाकी मला काही नाही हे करून द्या. त्यामुळे जेव्हा आपण लोक काय म्हणतील हे सोडून देतो तेव्हाच आपली प्रगती होणार आहे. आणि नुसतं बसायचं सोडून द्या. बी बिझी, काही करत राहावा, काही तुमचे आवडीचं काम करत राहावा. व्यायाम करा, गार्डनमध्ये काम करा. काही नसलं की कपाट काढायचं आणि स्वच्छ सगळं छान करून ठेवायचं. काहीतरी करत राहावा, हे खूप महत्वाचं आहे. नुसतं आराम करतो म्हणून बसायचं नाही. का म्हणजे आपल्याला माहित आहे आराम हराम हे. त्यामुळे छान राहायचं,
अगदी टिपटॉप राहायचं. नाही तर काय म्हणतो, अहो लोक काय म्हणतील, लोक कोण आहेत म्हणणार. तुम्हाला छान राहायला आवडते ना, रोज चांगली स्वच्छ छान साडी नेसायला, आपल्याला कसं राहायला आवडते तसं आपण राहत जायचं. आपल्याला काय म्हणायचं आहे ह्याच्याबद्दल. हॅव ए गुड डे.